सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून कामाच्या ठिकाणी काही नवीन बदल होणार आहेत. तुमची चांगली वागणूक यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यामुळे सकारात्मक जास्त राहील आणि तुमच्या बोलण्यामुळे चांगला प्रभाव देखील पडेल. दिवसभर तुमच्या घरातील काम आणि ऑफिसमधील काम यामध्ये तुम्ही व्यस्त असला तरी दुसऱ्यांना तुम्ही मदत कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवणार आहात. प्रत्येक कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ असून खुशखबर मिळण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुण्यांचं आगमन होईल. तुम्ही आर्थिक तजवीज करून ठेवा, यामुळे आयत्या वेळी तुमची धावपळ होणार नाही. रात्री एखाद्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही उपस्थित राहणार आहात, जिथे काही गाठीभेटी होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये करिअरमध्ये होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजची ग्रहस्थिती अशी आहे की वडिलांचे आशीर्वाद आणि वरिष्ठांची कृपा यामुळे मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळू शकतील. तुम्ही जे काही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आजचा दिवस शांत असला तरी काम पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. अनावश्यक खर्च तुम्ही आज कमी करा. तुमची मिळकत काय आणि खर्च किती करता याचा तुम्ही ताळमेळ ठेवा. गाडी चालवताना तुम्ही वेगावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. काही खास लोकांच्या आज भेटी होतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी चांगल्या स्थितीमध्ये असून तुमच्या अनुकूल भ्रमणामुळे अचानक तुम्हाला धनलाभाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होणार आहे. तुम्ही गुंतवणुकीचा विचार जर करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायासाठी तुम्ही काही योजना आखल्या असतील तर त्या तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागला तरी घाई गडबड करू नका, तसेच भावनेच्या भरामध्ये वाहवत जाऊ नका. तुम्ही जे काही कराल त्यामध्ये सखोल विचारांची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक जर राजकीय किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये असतील तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं काही काम थांबलेलं असेल तर ते आज पुन्हा सुरू होईल. स्पर्धा परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची ग्रहस्थिती चांगली असल्यामुळे आर्थिक स्थिती तुमची सकारात्मक राहील. संध्याकाळचा वेळ घरामध्ये तुम्ही व्यतीत करणार आहात, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्हाला कामामध्ये वेग वाढवावा लागेल. व्यवसायामध्ये काही नवीन चांगली सुरुवात करायची असेल तर वेळ चांगली आहे. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याच्या आयोजनाबद्दल चर्चा होऊ शकते. क्रिएटिव्ह कामाची संधी असून तुमचं मन प्रसन्न राहील. सगळं काही चांगलं सुरू असताना समजा काही कारणानं शाब्दिक चकमक उडाली तर तुम्ही संयमानं परिस्थिती हाताळा. रागाचा पारा तुम्ही कमी ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला योग घेऊन येतोय. तुमच्या मिळकतीचे सर्व मार्ग विस्तीर्ण होणार आहेत.
तुमच्या संपर्कामुळे काही नवीन संधी तुम्हाला मिळतील, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुमचं बोलणं प्रभावी असल्यामुळे सगळ्यांवरती त्याचा प्रभाव पडेल. काही कारणामुळे कामाच्या बाबतीमध्ये तुमची धावपळ होऊ शकते. तुम्ही काम पूर्ण करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल, परंतु तब्येतीला सांभाळा. खास करून आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. प्रवासाचा आज योग तयार होतोय, त्यातून तुमचा फायदा होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती आज मजबूत असून आज ग्रहस्थिती देखील तुमची चांगली आहे. तुमचा मान सन्मान तर वाढेलच, शिवाय धनप्राप्तीचे देखील योग आहेत. काही दिवसांपासून तुमचं काही काम जर थांबलेलं असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीवरती आज तुम्ही कंट्रोल ठेवा, कारण तुम्ही संयम न ठेवता बोललात तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. रात्री कुटुंबासोबत शांत ठिकाणी तुम्ही फेरफटका मारायला जाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज घर खरेदी करण्याचा योग आहे. तुम्ही खास घराच्या सजावटीसाठी काही वस्तू घ्याल. तुमच्या सुखसुविधा आज वाढणार आहेत. ऑफिसमध्ये काही सहकारी किंवा काही नातेवाईकांमुळे ताण येऊ शकतो. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही अडकू शकता किंवा तुमचे पैसे अडकू शकतात. शक्य झालं तर कोणताही आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विरोधकांचं टेन्शन घेऊ नका. तुमच्या कामाचा वेग आणि विचार यामुळे ते कुचकामी ठरतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये मनासारखा लाभ घेऊन येणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही जास्त मजबूत होईल, त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार कराल, पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. व्यवसायामध्ये काही बदल करण्याच्या विचारामध्ये जर तुम्ही असाल तर त्यासाठी तुम्ही पुढे पाऊल टाका. कुटुंबासंदर्भामध्ये महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण कराल. गाडी चालवताना तुम्ही वेगावरती नियंत्रण ठेवा. काही कारणानं तुमचा खर्च वाढू शकतो, तेव्हा सावध राहा. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी शनीची मध्यम स्थिती असल्यामुळे तुमची धावपळ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर बाबी व्यवस्थित तपासून पहा. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुम्हाला उत्तम राहील. व्यवसायामध्ये जास्त लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही फोकस ठेवा. घरामध्ये आज वातावरण ठीक राहू शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचं दिवसचं वातावरण हे अत्यंत सकारात्मक राहणार आहे. प्रवासाचा योग असून तुम्ही व्यवसायानिमित्त प्रवास करत असाल तर तुम्हाला लाभ होईल. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होईल. संध्याकाळी फिरण्याचा तुम्हाला योग असून एखादी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळू शकते. तुमचं मन आज प्रसन्न असणार आहे, तसंच कामामध्ये तुम्हाला उत्साह जाणवेल. समजा काही समस्या तुम्हाला आली तर घरातील ज्येष्ठ मंडळींचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.